आपले हे लिंबूचे सरबत या इकडे स्पेशल जामसंडा स्पेशल घ्या भाजी घ्या कोथमीर घ्या भाजी घ्या थोडवणं बिडवणंच ना. आणि मित्र भेटलेलो तो माझा खाली कमी भरता हा जरा सावळी भरा. पैसून दिला तुम्ही संगमेश्वरून दिला तो पण मग सगळे बाजार करतात खय खय असतात. मित्रांनो गेले 12 ते 13 दिवस आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ एकही रील आली नव्हती. याचं कारण म्हणजे आमची आई ऑफ झाली आणि 1 तारीखला आम्ही सगळे मोकळे झाले. आता नव्या जोशात पुन्हा व्हिडिओंना सुरुवात करत आहोत. कामानिमित्त चाललो आहे देवगडमध्ये आणि देवगडमधील आजचा शुक्रवारचा भरणारा आठवडी बाजार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो मी आता आचऱ्यात आहे आणि आम्ही कामानिमित्त चाललो देवगडला आणि म्हटलं कामानिमित्त जातो होतो. काम झाल्याच्या नंतर आपल्या देवगड जो आठवडी बाजार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवूया असं एक विचार केलो आणि आजचा व्हिडिओ स्पेशल देवगडच्या आठवडी बाजाराचा. शुक्रवारी भरणारे आठवडी बाजार खूप मोठं भरतात आणि देवगड म्हटलं की ऐतिहासिक बंदर, त्याच्यानंतर देवगड किल्ला, देवगडची बत्ती, बरेचशी ठिकाणं या देवगडमध्ये असत जी बघण्यासारखी असत. देवगड बीच असा आणि देवगडातील काही मंदिरं असत, पुराणिक मंदिरं असत बघण्यासारखी असत. असे बरेचसे गोष्टी जे असत ते देवगडमध्ये येऊन तुम्ही अनुभवू शकता. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या सक्षम असलेले देवगडमधील आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्याचप्रमाणे भौगोलिकदृष्ट्या म्हणजे काय तर सगळ्यात सुरक्षित बंदर या देवगडचा म्हटलं जातं. कारण जेव्हा वादळा वगैरे होतात, वारे होतात, तेव्हा बरेचसे समुद्रातील बोटी या देवगडच्या बंदरात आश्रय घेतात आणि खूप छान अगदी भौगोलिक परिस्थिती असं म्हणजे आतमध्ये जर बोट ठेवला तर तुमका अजिबात वारायचो त्रास नाही, काय नाही. अशा पद्धतीत खूप बोटी खूप खलाशी या निमित्ताने देवगडमध्ये असतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवगडमधील सगळ्यात मोठं आठवडी बाजार अनुभवणार असो. आता मी असं आहे पारावरती, मी आणि प्रियांका चाललो देवगडमध्ये. बघूया मित्र भेटल्यावर. गाडी लावलो आणि थोडं आता बाजार फिरूया, बघूया काय काय गोष्टी बाजारात येईल ते. चला आम्ही येलो इकडनं, आता इकडे जाऊया. इकडे भाजीची दुकानं असत ती बघूया. ऐसून ह्यो जो एरिया ना इकडे सगळी भाजीची दुकानं लावलेली असतात. व्यवस्था बरी आपली, 2 बाजूक 2 लाईनी, त्या बाजू. कळिंगण कशी हो? 20 रुपये 10 रुपये 20 रुपये 10 रुपये 20 रुपये 10 रुपये. मालक गेलो पुण्याला, काम झाला देवगडला. चला बाजार भरलो बरो. भाजीवाले आहेत सगळे. पुढे गर्दी कसली आहे. टोमॅटो कंसा कशी? 50ला 3 आहे, 4 घेऊ. 50ला 3 4 करून देतो. 50ला 3.
सगळे भाजीवाले हां शनिवार असं एक राऊंड मारूया खाली जाऊया सगळे इकडे सगळे भाजीवाले आहेत. या कपड्याचं दुकान असं मिरचीवाले मिरचीचा रेट विचारेल हे कशी आहेत मिरची मिरची 500 450 ही कसली आहे दीडगी आणि ती काश्मीरी 700 काश्मीरी 700 ती कसली हे बिडगी मध्ये आलं म्हणून हां हे 430 वाले आणि हे हे हलका मला 460 360 कुठून आला तुम्ही मी राधानगरी राधानगर माल हुबळी मार्केट काय ते? माल आपल्याकडे नाही हा, हा. हुबळीचा माल हुबळीचा माल. हुबळी मार्केट अच्छा चला इकडनं आता खाली जाऊया नारळ बिरळ असं झाडू आपले जे लोकल बनवतात ना हँडमेड ते झाडू वगैरे असत तिकडे एक गोष्ट बघू मला पपई असं कसे होतो 20 वाला आहे 60 वाला आहे 100 ला 2 घ्या हे 100ला येतो खालसून जाऊन येतो कळिंगण होय माझा पराग कुबल स्वर्गीय कोकण म्हणून तुम्ही कुठचे राजापूरवरून आला भारी हां हो इकडे सगळे भांड्यावाले असतात इकडे असतात आता सगळं खरो बाजार हिसून चालू होतं आणि बऱ्याच वर्षांनी मी या देवगडच्या बाजारात लहानपणी यायचो जसं मी तुमका स्टार्टिंगला सांगितलं बघा इकडनं आता तो मित्र भेटलेलो केळा आणि मित्र भेटलेलो तो माझा खाली कमी भरता हा जरा सावळी बरा वाटला इकडे सगळी दुकानं असत इकडे गावठी पोहे वगैरे कांदे इकडे फळावाले हे जरा बरा वाटतं यांच्याने तंबू ताणले होते चला खाली जाऊया हे सगळे भाजीवाले जास्त असतात चला इकडनं आलं आम्ही लहान असताना ना इकडे भरायचो खाली भाजी इकडे सुके मच्छी वगैरे असं सुके मच्छी घेऊन बसत खाली इकडे दी एंड बघा आपल्या आचऱ्यात येतं ना कणकवलीवर ना येतं ना तो इकडे येईल असं आपल्याकडे मोठा दुकान लावता आणि इकडे ह्या काय टू व्हीलरवरून आणतो दुसऱ्याच्या गाडीत ओके हे सगळे बाजार करतात सगळेच करतात बाजार काय भारी इकडे सगळे मिरचीवाले थांबले कारण आता कसं जो तो मसालो बनवायच्या पेचात असतो मिरचीवाल्याने जास्त असत आता मी एका फळांच्या दुकानात दिले इकडे द्राक्ष असत द्राक्ष घेतले तोतापुरी आंबे 150 ते कसले आंबे लालबाग इकडे पेरू असं मोसंबी केळी हां चला शूट करत होतो डायरेक्ट चॅनल सबस्क्राईब तुम्ही खायचे कणकवली इकडे भाजीवाले बसले ते मसाल्याचे सगळे पदार्थ होय असं आणि चला पुढे जाऊया कडधान्य वगैरे इकडे भाजी
बरोच मोठा बाजार भरतात बॅग का आमका योग जरा उशीर झालो नाहीतर आणि गर्दी भोग मिळाली असते कांदे बटाटे चला इकडनं गेलो इकडे प्लॅस्टिकची सगळी भांडी असतात आमच्यासाठी टॉमॅटो वगैरे घेतात टॉमॅटो आणि काय मिरची काढ काढ चला भेंडी घेतली मक्के घेतले टोमॅटो मिरची एक वाटा घेता पुरे एकच घे किती आले हमारे 30, 30, 20, 50, 110. तळी इंगण घेऊ तुला मस्त पैकी लाले लाल हे त्यांच्याकडे असतं पैसे लास तुम्ही कणकवले दर बाजारा घेता हो तेवढाच किती किलोमीटर वाजता कणकवली इथे 60 आमचा 35 लिंबू सरबत घेऊ गेलो दोन द्या दोन मटर घेऊ हे लिंबूचे सरबत या इकडे स्पेशल जामसंडा स्पेशल घ्या भाजी घ्या कोथमीर घ्या भाजी घ्या उडवणं बिडवणच ना 20 रुपये काय पण घ्या 20 पण घ्या शेंगे कसे तसंच नाही की संपले काय होते शेंगे 20 रुपये किती 3 बघ बघ. तीनच लावले एकच येतं एकच एक बस आणि काय भेंडी नको घेतलं चोरमुरे 20 रुपये हा एक दुकान आहे सगळे परसाना बिरसाना भारीचा काय खजूर कसे या भारी या काय एक नंबर आहे सगळे चकण्याचं सामान आहे घे काय घेऊ तसा ते लाल शेंगदाणे घे हे कसे दे हां 100 ग्राम द्यावा हे 100 द्यावा आणि हे 100 द्यावा बरे खायचे घेतले ते बघा हे घेतले हिरवे नको आणि हे किती आले 80 आले 80 कसे 80 ते 60 आणि 20 हे 20 हा पण या ना एक नंबर म्हणजे बाजारातला आवडलेलं दुकान आहे हे सगळे बटर खारी बिस्किटा वगैरे हे असत आणि ते आपले चकण्याचं सामान ते सगळं असं पैसून दिला तुम्ही संगमेश्वरून दिला तो पण मग सगळे बाजार करतात काय असतात जरूर आठवड्याचे सगळे वार ना बुक सगळे असतात ह्या पट्ट्यातले सगळे रत्नागिरीपासून भारी एक नंबर मग आवडला दुकान तुमचं मम्मा आचऱ्यातलो होईल ए तुझं येणच नाही तो हो हा भावाशी असताना या दे मटार कशी आहे 30 रुपये वारला 50 टोमॅटो कसे 30 2 किलो 50 पिशवी हा नाही बस आचऱ्यात असतात कायम कामानिमित्त इलेलो पण ना देवगडचो बाजार बऱ्याच वर्षांनी अनुभव मिळालो देवगडच्या बाजारात मला एक गोष्ट
भारी वाटली बघा. जे लास्ट आता बघला असती चाकण्याचं एक दुकान असं म्हणजे तो म्हणजे सगळं शेंगदाणे काबुली त्याच्यानंतर हे लाल शेंगदाणे काय बराच काय असं म्हणजे थोडक्यात चाकण्याचं सामान आहे. चुरमुरे ते घेतले आम्ही आणि ते संगमेश्वरवरून देवगडात येतं बाजारासाठी खास आणि त्यांचे ठरलेले बाजार असतात. ते आठवड्याचे सगळे बाजार आजूबाजूचे म्हणजे त्यांच्या एरियात होणारे कवर करत असतात. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देवगडमध्ये शुक्रवारचा बाजार प्रसिद्ध असा तो बाजार अनुभवलो. देवगडचे असाल आणि तुमच्या ओळखीचे कोण व्हिडिओमध्ये दिसले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आज आपण काहीतरी एक वेगळा बाजार अनुभवायचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं.